जगाचा उद्धार करणार कोणी नाही. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल माझी बायको उद्धार करीन, माझं लेकरू उद्धार करीन, माझं लेकरू मला कुठं स्वर्गाला पाठवीन, कुठं वैकुंठाला पाठवीन, अजिबात पाठवीत नाही. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. हरी आला हातान मग कैची भय चिंता. हरीला जर तुम्ही हरिरूप झालात, हरिरूप होणे म्हणजे आपण स्वस्वरूप आहोत. आपण स्वस्वरूप. या जगामध्ये फक्त एकच वस्तू आणि तेवढीच आहे, तिचेच लय मोठे नाव आहेत. ब्रह्म, ईश्वर, पुन्हा तुमचा कुटस्थ, साक्षी, द्रष्ट वगैरे, चैतन्य, हे जीव, हे सगळे त्याचेच नाव. हा सगळा परमात्मा व्यापक असताना तोच परमात्मा आपलं स्वरूप आहे. आणि त्याच्यावर वाचणारा उद्या ज्याच्यामध्ये किड्या आळ्या पडतात ह्या शरीरामध्ये, कशाचं प्रेम आहे या शरीरात, काय या शरीरामध्ये, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव भेला आणि शरण गेला विटोस. या आईच्या पोटामध्ये राहायचं, जन्मायचं, मरायचं, जन्मायचं, मरायचं. किती वेळेस, एक एक वेळेस जन्म होत आहे वेळेस म्हणले की एक एक देहाला जर मी एक वेळेस म्हणता कोटी ब्रह्महत्यारा, देहाला मी म्हणता कोटी ब्रह्महत्याचं नाटक लागतंय. देह आपण नाही. देह हे साधन आहे आणि साधनाच्या द्वारे भगवान परमात्माची प्राप्ती. नामचिंतनानं आपलं असणार मल विक्षेप जातो आणि आवरण दोष गुरु काढत असतो. आवरण दोष गुरु काढण्यासाठी आपण गुरुला शरण जात असतो. माझे गुरु समर्थ आहेत. माझे गुरु समर्थ असल्या कारणानं मला काहीच कमी नाही महाराज, काहीच कमी नाही. कशाचीही कमी नाही, कशाचीही उणीव नाही. कारण जे माझं आहे ते उणीवेतलं नाही, कारण मी स्वस्वरूप आहे. आणि ज्याच्यात तुम्हाला उणीव दिसती ह्या शरीरामध्ये, किडनी एक कमी, घर बारीक आहे, त्याच्या घरात एसी नाही, काय तर ते माझं नाही. त्याच्यामुळं त्याचं असलं काय आणि नसलं काय. इथं पाहिजे होतं, आता तुम्हाला कूलर पाहिजे होतं माझ्या मुक्ताबाईला. काय करावं मुक्ताबाई, ज्या देवानं परिस्थिती जशी दिली त्या प्रमाणामध्ये आपण असणारे, या उन्हातानामध्ये आपण असणारा छोटासा मंडप घालून बसलो. त्या परमात्म्याची इच्छा आहे, आपण त्या प्रमाणात बसलो. त्याला म्हणतात वैराग्य. ठेविल्यानंतर ते शिकरावे चिंता सुदेवे समाधान. म्हणून ह्या मुक्ताबाई कधीच तुम्ही ह्या मंडपाखाली बसला नसतात, नाम घेतलं नसतं, तुम्ही शास्त्र बघितलं नसतं, तर ह्या मंडपाखाली तुम्ही बसला नसतात कधीच. कारण आपल्याला हे सर्व जगाचं बघू